तुमच्या सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करायची होती. काही दिवसापहिले काय झालं, 2 बाया असेच बोलत होत्या. तसं तर बॅड वनच आहे, कोणाची अशी गोष्ट ऐकायला नाही पाहिजे. पण काही कारणाने मी ते गोष्ट ऐकून घेतली. तर ते झालं कसं माहिती आहे, 2 बाया चुगल्या करत आहे एका तिसऱ्या बाईची. काय म्हणून चुगल्या करत आहे, की तिसरी बाई जी आहे ते तेवढं तिच्या घरी पैसा वगैरे नाही आहे. ती कमवत आहे, स्वतःच्या गरजा पूर्ण करत आहे, स्वतःच्या मुलाबाळांना जेवण वगैरे जे काही गरजा आहे आपल्या ते पूर्ण करत आहे, शिक्षण वगैरे. तर ह्या जे 2 बाया ना त्या हाऊसवाईफ्स आहे. आणि हे जे हाऊसवाईफ्स आहेत ते स्वतःच्या हसबंडच्या भरोश्यावर स्वतःचे शौक पूर्ण करत आहे. त्या दोघी त्या तिसऱ्याच्या चुगल्या करत आहे, की एवढं कशाला कमवावं लागते, काय गरज आहे कमवायची, कशाला जावं लागते, एवढं शिकलेली नाही आहे, जॉब नाही करते, मजुरी करते, स्वतःचं घर चालवते. मला सांगा, आजकाल नाही का आपल्या इथं असे रील्स चालू आहे की आपल्याला पुरुषांशी जिंकण्याची गरज आहे. नाही, आपण पुरुषांना कधी जन्म देऊन जिंकलो आहोत. आपल्याला स्त्रियांशी जिंकण्याची गरज आहे. पैशाशिवाय जग नाही आणि कष्टाशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आई वडील खाल्लेलं म्हणजे गिनवणार नाही, पण काय माहिती हजबंड गिनवू शकते की माझं एवढं खाल्लं, माझं तेवढं खाल्लं. कलियुग आहे, काही होऊ शकते. माझ्या वयाच्या ज्या मुली आहे ना, त्यांना सांगत आहे, शिक्षण करता छान शिका आणि छान काहीतरी करून दाखवा. तुम्हाला मेहंदी येते, केक बनवता येते, हेअरस्टाईल्स येते, मेकअप्स येते, त्याच्यामध्येच तुम्ही प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट बनतो, हे तर ऐकलंच असेल. तिथंच काय, त्याच्यातच काहीतरी करा आणि काहीतरी करून दाखवा. पैशाशिवाय हे जग नाही. पैसा असेल तर रिस्पेक्ट मिळते, नाही तर नाही मिळत.